चला तर दादा कुठं झोपलेत ते बघूया आपण, त्याला उठवूया. हो दादा, हा चला. गुड मॉर्निंग. बॅटरी चार्ज झाली? झाले बॅटरी चार्ज झाली. सुप्रभात मंडळी. आवाजावरून कळतच असं रात्री आपली पालखीच्या मागे जोराने धावलोय तेवढं चांगलं दुखतंय, पाय दुखतंय. फायनली सकाळ झाली आहे. किती वाजले? सकाळ वाजलीत आता 7:30 वाजले. चला, श्री मार्लेश्वराच्या लग्नाची जय्यत तयारी देखील आता थोड्याच वेळात होईल आणि हा लग्न सोहळा पाहूया. पण त्या अगोदर आपल्याला तयार व्हावं लागेल. झटपट आपण फ्रेश होऊया, तयार होऊया. चला. चला मंडळी, बिस्तरा आपण जो आपली चटई होती ती आपण रोल करून ठेवलेली आहे. बरं, आपल्याला या दुकानामध्ये झोपायला बघा, आदित्य प्रसाद आणि सेंटर येथे हे जे दुकान आहे तिथे आपल्याला झोपायला मिळालं. या मालकीन आहेत आणि मालक आहेत. नमस्कार. बरं, या आपल्या सबस्क्रायबर आहेत, तर यांच्यामुळे आपल्याला झोपायला मिळालं. कधी मित्रांनो आलात तर मला स्पेशली यांनी झोपायला दिलं, त्याच्यामुळे नक्कीच या दुकानाला भेट द्या आणि छान इकडे प्रसाद आहे तो घ्या. इवन काही बांगड्या आहेत, शॉप्स म्हणजे लेडीजचे जे काही कलेक्शन असतं ते थोडंसं आहे इकडे. जबरदस्त. धन्यवाद साहेब, धन्यवाद, तुम्ही आम्हाला झोपायला दिलत आणि थँक्यू. चला बघा, सूर्याची किरणं या डोंगरावरती पडली आहेत. श्री मार्लेश्वर देवस्थान. चला मंडळी, आता आपण आहे ना धबधब्याच्या दिशेने जाणार आहोत. पण तत्पूर्वी आपण बॅग वगैरे आहे ना आपली तिकडे ठेवली आहे गुरव साहेबांची. तिकडे श्री मार्लेश्वरांची पालखी आहे, श्री वाडेश्वरांची पालखी आहे तिथे, आणि इथे श्री आई गिरजाई देवीची पालखी आहे. सो अशा 3 पालख्या इकडे वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रस्थान करतात आणि त्याचबरोबर आलेली मंडळी देखील आजूबाजूला राहते. सो आता आपण आहे ना खाली जाऊया, असं फिरून जाऊया. सगळेच मंडळी आंघोळ करून एकदम मस्तपैकी रिफ्रेश झालेत धबधब्याच्या पाण्यातच. चला मंडळी, मी एवढ्या सकाळी कधीच मार्लेश्वराकडे आलो नव्हतो, पण आज मार्लेश्वराच्या धबधब्याखाली सकाळी थंड पाण्याने आंघोळ करण्याची वेगळीच मजा घ्यायला मिळणार आहे. तर बरीच भक्तभाविक मंडळी रात्री इकडेच आजूबाजूला आसरा घेऊन झोपली होती, कोणी शेकोटी केली होती, कोणी काय. सो लहान मुलांसकट बरीच मंडळी इथे थांबली होती. तर आता धारेश्वर धबधब्याखाली जातो आहे. बरोबर साहेब, पाणी गरम असतं की? पाणी काय म्हणजे एकदम थंड असतं, पण ते लागतं गरम सारखं वाटतं ते. पण एकदम थंड असल्यामुळे ते गरम सारखं वाटतं, पण ॲक्च्युअली थंड भरपूर असतं. म्हणजे नक्की काही कळणार नाही. आणि हेवी असतं पाणी ते. होय ना, हेवी मिनरल्स मधलं पाणी आहे. चला आपण धबधब्याकडे जाऊया. बरं, धबधब्याकडे जाणारा रस्ता थोडासा म्हणतात ना एवढाच खडतर आहे आणि कठीण आहे. नदीतूनच आहे रस्ता. होय, नदी पात्रातूनच आहे. मंडळी, या धबधब्याचा प्रवाह एवढा मोठा आहे ना, या प्रवाहामध्ये एवढे मोठमोठाले दगड आहेत ना, ते पार करून आपल्याला धबधब्यापर्यंत पोचावं लागतं. सकाळची वेळ आहे, जर चुकून पाय सटकला आणि पडलो की तुम्हाला माहिती आहे थंडीमध्ये किती वेदना होतात. बापरे, थोडे मोठे दगड आहेत बघा. बापरे,
चला मंडळी, फायनली धबधब्याजवळ पोचलो आणि धबधब्याचा नजारा दाखवतो. इतर वेळी भक्तभाविक फार कमी असतात, पण आज स्नानासाठी बघा किती भक्तभाविक आले. मंडळी, आत्ताच आपण धबधब्याजवळ पोचलो आहोत आणि पाहू शकता धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी भक्तभाविकांनी गर्दी केली. आत्ताच आपण लवकर म्हटलं ना उठलो आहे, तर आपण झटपट आता आंघोळ उरकून घेऊया, फ्रेश होऊया. चला जरा धबधब्याखाली नेतो तुम्हाला पण. बरोबर साहेब, चला. असं वाटतंय. तर धबधब्याकडे जाणारी वाट अशी फिरून जाते, आपण डायरेक्ट धबधब्याखाली जातो. चला मंडळी, थोडेसे कपडे चेंज वगैरे नाही केले, आता आहोत त्याच कपड्यावरती आपण आंघोळ करूया. चला, हे बघा श्री धारेश्वर धबधबा बघा कसा. प्रचंड थंड पाणी आहे. कसं आहे पाणी, कसं आहे? प्रचंड थंड. थोडा वेळ धबधब्याखाली जर तुम्ही राहिलात हा, तेवढी थंडी वाजत नाही. आणि धबधब्याखालून बाहेर आल्यानंतर परत थंड लागतं ना. पण मजा आहे ना सकाळ सकाळ आंघोळ करणं. पहिल्यांदा केला, रिफ्रेश झालो. आपण लावायची पण गरज नाही, मिनरल्स म्हणतात ना, हेवी मिनरल्स असतात. थोडा आता सुकूया, ऑइल वगैरे लावून. मंडळी, आत्ताच मस्तपैकी छान अशी धारेश्वर धबधब्याखाली आंघोळ झाली आहे, फ्रेश झालो आहे. आता आपण आहे ना आपल्या बॅग वगैरे ठेवूया आणि मग आता डायरेक्ट लग्न सोहळ्याला पोचूया. पण त्या अगोदर आहे ना काही नाश्ता वगैरे कुठे मिळतो का तो बघूया, बरोबर ना? काहीतरी करूया नाश्ता, पिठलं भाकरी वगैरे कुठे. आपण आलोय ना आता पालखीसोबत, तिथे सुद्धा त्यांची चहा किंवा कांदा फळ असं असतं. बरोबर. आणि बाजूला आमचे आंबोलीचे लोक आहेत, त्यांच्याकडे सुद्धा चहा वगैरे कांदा फळ असतो. तर मंडळी, असा एक आगळा वेगळा अनुभव मला या निमित्ताने, गुरुसाहेबांच्या निमित्ताने इकडे घेता आला. खरं तर हा स्वर्गसुखाचा आनंद अनुभवणं म्हणतात ना, याची देई याची डोळा. तर जो काय असतो ते खरंच या मार्लेश्वराच्या यात्रेमध्ये येऊन कळतं. अक्षरशः रात्री पायाची म्हणतात ना चाळण झालेली असं म्हणू शकतो, किंवा गोळे, भरपूर प्रचंड गोळे, चालायलाच जमेना असं झालं होतं. तरी देखील आपण कसे इथे पोचलो, पालखीसोबत आपण इथे आलो. पालखी प्रस्थान झाल्याच्या नंतर आपण एका दुकानात थांबलो, झोपलो. त्याने आपले सबस्क्रायबर होते, दिनेश साहेबांचे गावाले होते, त्याने आपल्याला झोपायला दिला. आणि पुढच्या वर्षी येऊ तेव्हा मग टेंट वगैरे घेऊन येऊ. आणि ते नदीमध्येच लावायचं, त्या नदीच्या पात्रावर. तर इकडे ना आता हळूहळू लोक येतात, तर तेवढी मात्र आता पाण्याच्या प्रवाहामध्ये प्लास्टिकच्या बॉटल वगैरे टाकतात, तर तेवढं मात्र थोडंसं आपण टाळू शकतो. आता आपण थेट जाऊया पालखीजवळ, तिथे आपलं सगळं सामान ठेवूया, म्हणजे बॅग वगैरे आहेत ते, आणि नंतर मग आपण नाश्त्याला जाऊया पहिलं. नाही, त्या काय काय साखरपुडा वगैरे विधी आहे. अच्छा, साखरपुडा विधी आहे. साखरपुडा, नवरा बघणी, असं सगळ्या विधी होतील. अच्छा 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 अच्छा. तर मंडळी, माणसांसारखं जसं आपल्या माणसांच्या मध्ये लग्न सोहळ्याचे विधी होतात, की नवरा मुलगा बघायला जातात, नंतर मग ती लोक साखरपुड्याला जातात, सगळं सेम टू सेम विधी होतात. बघा, म्हणजे किती इंटरेस्टिंग गोष्टी आहेत बघा मंडळी. आत्ताच आपण नाश्ता करायला आलो आहे. इकडे आपले गुरुसाहेब आहेत, जे आंबगावचे आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून इकडे सगळ्या नाश्त्याचं वाटप होत आहे. काय म्हणतात गुरुसाहेब? आपले व्हिडिओ आवर्जून बघतात. आवर्जून बघतो नेहमीच. धन्यवाद. आम्ही नाश्ता करतो, सगळ्याच असतात तुमच्या. होय होय. चला नाश्ता करून घेऊया. या कोकणी काठी माझी जी सगळी बघतो. होय ना, द्या जरा शिव द्या. धन्यवाद मंडळी. चला गरमागरम नाश्ता करूया. त्याचबरोबर आता आपण गुरव साहेबांकडून जाणून घेऊया आता याच्यानंतर काय होणार. त्याच्यानंतर तिथं महाराष्ट्राची पालखी आहे. हां,
तिथं मुलगा बघणीचा कार्यक्रम झाला. अच्छा, मुलगा बघणीचा जसं माणसांमध्ये होतं तसं. बरोबर. तर मुलगा बघणीचा कार्यक्रम झाला की मग इकडून मुलगेवाले म्हणजे मार्लेश्वर नवरदेववाले सगळे साखरपुड्याला गिरजाईच्या ते पालखी बसले ना तिथे जरा पालखी घेऊन नाही साखरपुड्याला जा फक्त साखरपुड्याला. आणि मग तिथे साखरपुडा आणि अगदी ताशेने वाजत गाजत सगळे असे. जसं आपल्या माणसांमध्ये किंवा गावाकडे जे कल्चर आहे त्याच पद्धतीने हा लग्न सोहळा होतो किंवा साखरपुडा किंवा इतर विधी होतात. बरोबर. बघा किती इंटरेस्टिंग गोष्टी आहे. मी कुठे देवाचं लग्न पाहिलं नसेल. जर तुम्हाला आपल्याला आता जो नाश्ता आपण करतोय हा नाश्ता आंबव गाव आहे ना बाजूला देऊरपासून 7 किलोमीटर तिथे काळीश्री मातेची दिंडी येते. बरोबर. दिंडी बोलतात त्या दिंडीवाल्यांकडून आपल्याला हा नाश्ता मिळतो. खूप छान. चला तर मंडळी बघा किती अशा बारीक सारीक गोष्टी आहेत आपल्या गावाकडच्या कल्चरमध्ये आणि खुद्द देवाचं लग्न पण याच पद्धतीने लागतं. सो एक म्हणतात ना इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला हा लग्न सोहळा पाहायचा असेल तर तुम्हाला आवर्जून मार्लेश्वर यात्रेला मकर संक्रांतीच्या यात्रेला यावं लागेल. थोडासा वेळ काढूया आणि आपण देखील वराडासोबत ताशांच्या गजरामध्ये आपण साखरपुड्याला जाऊया. काय वराडी नवरा बघायला आज जाऊया आपण दोन्हीकडची वराडी. मंडळी लग्न कार्यामध्ये मुलगा मुलगी बघणं होत आहे तसंच आता आहे ना खरं तर मुलगा बघण्याचा कार्यक्रम कसा असतो तो थोडा पार पडणार आहे तो देखील बघूया. सर्वांचं स्वागत आहे. आपण आज इथे आला काय हा मुलगा 80 वर्षाचा आहे. बघा श्रीमंत आहे भरपूर. उपयोग काय आहे मुलीला तिचा उपयोग काय आहे मुलीच्या नावावर काहीतरी करा. विश्वास बसला पाहिजे. एवढं सगळं नाही सोन्याची कडे दिसतात नावर नाही मुलाकडे दर शिवरात्रीला यायला लागते. माणसं आम्ही देव कधी पण सांगा फक्त. दर शिवरात्रीला मुलाकडे मग यायला लागतंय सगळ्यांनी 300% मानकरी येऊया ना. पण सगळ्या सुविधा आपल्याला मिळणार काय हो बरोबर नाव केलं बरोबर. काय पसंत आहे आता पुढे बोला. आता नवरा बघायला आली होती. बरं. आता नवरा बघून झाल्यानंतर ती बोलणी केली त्याप्रमाणे सगळी बोलणी झाली आणि आता साखरपुड्याला जाणार. गिरजाईच्या ती पालखी आहे तिथे. बरोबर. श्री मार्लेश्वरांना घेऊन जातात. नाही आपली माणसं जाणार फक्त साखरपुड्याला. चला तर आता आपण साखरपुड्याला जाऊया. चला ताशा वाजताय. जसं लग्नात जसं आपण सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी करतो ना अशा बऱ्याचशा फॉर्मॅलिटी मिळत्याच जुळत्याच आहेत. चला हे बघा ताशा वाजतात. लांजेचे स्वामी पाटगावचे मठपती वेरवलीचे मराठे लांजेचे उपसटेन साखरपंचे सेटेन देवळीचे आंबवचे मानेन मुरदपूरचे भोईराज आंगवलीचे अनिराव भुजबळराव वांजोलचे कावडवाले योजनेचे महाराजचे सावंत खोत लोकांची इतर सर्व 360 मानकरी साखरपुड्याला या हो. इतर सर्व 360 मानकरी श्री मार्लेश्वर देव आणि गिरजाई यांच्या साखरपुड्याला या हो. कल्याण मुहूर्त दुपारी 12:45 आहे हो. समर्पयामि. पार्वतीपते शिव हर हर महादेव. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं
मंडळी, आत्ताच आपण श्री मार्लेश्वरांचा आणि श्री गिरजाई देवीचा साखरपुडा पाहिलात. खरं तर या साखरपुड्यात एक वेगळी पद्धत खरं आहे. हा लग्न किंवा हा विधी सोहळा आहे ना जंगम पद्धतीने पार पडतो. हा बरोबर. तर जे लिंगायत समाज वगैरे किंवा आहे तर त्यांच्या पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडतो. तर आता साखरपुड्याची पद्धत देखील फार थोडीशी वेगळी होती. म्हणजे साखरपुड्यावर देखील लग्नगीते किंवा मंगळाष्टक म्हटली जाते. सो फायनली आता सगळ्याच फॉर्मॅलिटी पार पडल्यात. आपण आता थेट पोहोचतोय मंदिराच्या आवारात. तिथे आता आपल्याला भव्य दिव्य असा लग्न सोहळा पाहता येणार आहे. मुहूर्त सांगा कितीचा आहे तो? मुहूर्त 12:45 मुहूर्त आहे लग्नाला. 12:45 लग्नाला या. मंडळी, आता थोड्याच वेळात हा श्री मार्लेश्वरांचा आणि गिरजादेवीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. आता आपण तिकडे होतो मगाशी आणि तिथून श्री मार्लेश्वरांची आणि वाडेश्वरांची पालखी आली. आता श्री आई गिरजाई देवीची पालखी प्रस्थान करते सभा मंडपात किंवा लग्न मंडपात. आणि याच ठिकाणी थोड्याच वेळात तुम्हाला श्री मार्लेश्वर आणि गिरजाई देवीचं लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे. आणि बरोबर आपला एक भाऊ भेटला आहे. नमस्कार. नमस्कार. त्याचं देखील यूट्यूब चॅनल आहे. काय नाव? माझ्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे आशिष नौत. म्हणजे मी असे आपल्या कोकणातले व्हिडिओज किंवा फॅमिली व्हिडिओज असे बनवतो. आज आमची भेट कोकण संस्कृतीशी झाली, आमचं भाग्य आहे. तर नक्की आमच्या चॅनलला भेट द्या आणि जर आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटून छान वाटलं. वर्ष आणि जवळजवळ 550 वर्षानंतर रामललाच्या त्या मूळ जागेवरती पुन्हा एकदा देवाची मूर्ती प्रतिष्ठापना होते आहे. अशा या पवित्र वर्षी सालाबाद प्रमाणे होत असलेल्या हजारो कितीतरी वर्षापासूनचा हा मार्लेश्वर आणि गिरिजादेवीचा विवाह सोहळा आहे. त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे. आपण सर्व सद्भक्तगण इतक्या अडचणीमध्ये असताना सुद्धा हा पवित्र सोहळा आनंदाने साजरा करत आहोत. याचं मुख्य कारण एकच आहे, गृहे तिष्ठती सगृहस्थः. आपण बहुसंख्य लोक गृहस्थ आहोत. 1-2% ब्रह्मचारी आणि 3% संन्यासी सोडले तर बाकी सगळे 94% लोक किंवा 95% लोक हे गृहस्थाश्रमामध्ये वास करत आहेत. आणि या ग्रस्ताश्रमाचं महात्म्य सानंदम सदनम सुता सुधिया कांता सुभाषिनी सन्मित्रम स्वयोचितम सुधनम चाद्यापरा सेवकाः स्वातिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानन ग्रहे साधो संगमुपासते हि सततं. जीवनामध्ये अक्षता घ्या. आनंद या निमित्ताने अक्षता वाटायला सुरुवात केली आहे. आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने आनंद. शिवकल्याण सावधान स्वस्ती स्त्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळे मुरुडम विनायक महं चिंतामणि सेवरं लेनान्द्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोरा जनसंस्थितो सदा मंगलम शुभमंगल सावधान. सिंधु सरस्वती जयमुना
पाठवून या, त्या साईडून या, इकडे बाहेर पडू दे. चौकाश काय घाई करू नका, सर्वांना दर्शन व्यवस्थित भेटेल. मंडळी, आत्ताच श्री मार्लेश्वर आणि श्री आई गिरिजाई देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला. खरंच भरपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त भाविक या विवाह सोहळ्यासाठी येतात आणि हा अभूतपूर्व सोहळा जर तुम्हाला पुन्हा एक्सपिरियन्स करायचा असेल तर पुढच्या मकर संक्रांतीला आवर्जून मार्लेश्वराला उपस्थित राहा. तर इथे आपण काल रात्री थांबलो होतो ना, तर बऱ्याच लोकांनी आपल्याला सपोर्ट केला. इव्हन आपले कॅमेराची बॅटरी चार्ज करण्यासाठी आपल्या श्री मार्लेश्वर स्वीट्स अँड मार्टचे दादा आहेत, त्यांचं शॉप आहे, त्यांनी आपल्याला मदत केली. धन्यवाद, थँक्यू. आमच्या कॅमेऱ्याचे बॅटरीज ऑन झाले. काय काय असतं तुमच्याकडे? सर आहे ना आपल्याकडे गुळाचा कुंदा वगैरे छान भेटतो, स्पेशल एकदम गुळाचा कुंदा, कंदी पिढी चांगली भेटते. स्पेशल घरगुती बनवतो आपण ते. बरोबर. मंडळी, कधी आलं तर नक्कीच हे बघा, मार्लेश्वर देवस्थानाचा गेट आहे, तिथे आपले दादा असतात, नक्कीच घ्या. मंडळी, आता आपण परत एकदा पालखीच्या ठिकाणी मार्गस्थ होत होतो, पण आपल्या साखरप्यातले संजय सुर्वे सर आहेत, त्यांची गाठभेट झाली. बऱ्याच सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये ते असतात साखरप्यामध्ये, आणि त्यांची मिसेस आहे. नमस्कार. हे आवर्जून आमचे व्हिडिओ बघतात कोकण संस्कृतीच्या. खरंच खूप खूप धन्यवाद. फॅन आहे आणि मला यांचे कार्यक्रम खूप आवडतात संपूर्ण. आणि म्हणजे कसं आपल्या ग्रामीण भागातून जे काय घडतं ना, ते सगळं ते दाखवतात ना. तुम्ही तुमच्या गावाचे हे ते सगळं खूप आवडतं आम्हाला बघायला. खूप खूप असंच आशीर्वाद असू द्या. आशीर्वाद आम्हाला पण सहकार्य करा कार्यक्रम. नक्की नक्की नक्की. त्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण 18, 19, 20 तारखेला आमच्याकडे कबड्डी स्पर्धा आहे, माझ्या मुलांनी ठेवलेल्या, साहेबांनी ठेवलेल्या. त्यासाठी तुम्हाला जमलं आवर्जून तुम्ही आपल्याला निमंत्रण मिळालं. धन्यवाद धन्यवाद. भेटून छान वाटलं. धन्यवाद. चला मंडळी, लग्नकार्य तर पार पडलं. लग्नकार्य पार पडल्याच्या नंतर वराड्यांना बिराड्यांना काय असतं तर जेवण. आता थोडंसं भर दुपार झाली, जेवण घेऊया. मंडळी, जेवायला आलो आहे. फायनली हे जेवण ग्रहण करून आपण आता परत एकदा मार्गस्थ होणार आहोत. इकडे आहे ना, घरीच निघायचं ना आता. आता घरीच नाही आता. चला, सो झटपट जेवण घेऊया. या जेवायला या मंडळी. चला मंडळी, फायनली आता आपण लग्न समारंभ पार पाडून आमच्या घरच्या दिशेने आहोत. खरं तर हा अभूतपूर्व सोहळा पाहणं म्हणतात ना, खरंच एक नशीब लागतं. आम्ही तो अनुभवला. तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर पुढच्या वर्षी मकर संक्रांतीला हजर राहा. सो मंडळी, तुर्तासा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. फार दमलो आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट टाटाच करतो. किंवा कोकण आपलंच असा.